जी त्यांच्या रूममध्ये होती, खरं तर त्याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ते अडचणीत सापडले होते आणि त्यानंतर त्यांच्यावरती कोणतीही कारवाई ही झालेली नव्हती आणि त्यांच्यावरती आता कारवाई करण्यात यावी यासाठीच जन आक्रोश मोर्चा ठाकरे गटाच्या वतीनं राज्यभरामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या दादरमध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जन आक्रोश मोर्चा होताना आपल्याला पाहायला मिळतोय। आपण पाहू शकतो या ठिकाणी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते पदाधिकारी जमल्याचं पाहायला मिळत आहे। मंत्री माणिकराव कोकाटे हे रमी खेळल्यामुळे खरं तर वादात सापडले होते सभागृहामध्ये आणि त्यांच्यावरती कोणतीही कारवाई न झाल्यामुळे सध्या त्यांची हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून केली जाते आणि या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो पत्ते हे प्रत्येक कार्यकर्त्यांच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। काही वेळामध्ये या आंदोलनाला सुरुवात होईल। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि शिवसेनेचे नेते या ठिकाणी दाखल होतील। व्हिडिओ जर्नलिस्ट नितेशसह सीमा आडे, झी 24 तास, मुंबई। नवीन को बोलो, नवीन वहीं पे अरे या आमदाराचं करायचं का? त्यांचे राजीनामे घेतले पाहिजेत आणि आमची सर्वांची मागणी आहे की यांनी राजीनामे द्या, नाही तर मुख्यमंत्र्यांनी त्यांची जागा खाली करावी। खरं तर ह्या महिला सुद्धा या सगळ्यांमध्ये आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। ज्या नेत्यांनी, ज्या मंत्र्यांनी वेगवेगळ्या पद्धतीचं वक्तव्य केलं आहे त्या निषेध व्यक्त करण्यासाठी हे सगळे उभाटाचे नेते जे आहेत ते एकवटलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची देखील मागणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन मोठ्या नोट्या झळकवल्या जात आहेत आंदोलनस्थळी आणि निषेध व्यक्त केला जातोय। इतकंच नाही तर पैशांच्या बॅगा या सुद्धा आपल्याला इकडे बघायला मिळत आहेत। पैशांच्या बॅगा घेऊन आलेल्या आहेत आणि इकडे पत्त्यांचे राजे आहेत का तुम्ही? पत्त्यांचा मुकुट घातलाय। एक